भिवंडी तालुका के वल गांव वल जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को शिवसेना वल शाखा द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमले द्वारा नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना उपनेते विश्वास जी थले, सह संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा के डॉक्टर सोनिया पाटिल, समन्वयक भिवंडी लोकसभा के हनुमान पाटिल, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, विधानसभा प्रमुख महादेव घाटाल, माजी सभापति विकास भोईर, सरपंच राम भोईर, युवा सेना जिलाधिकारी पंकज घरत, भिवंडी तालुका संगठिका फसीताई पाटिल, तालुका सचिव दीपक पाटिल, युवती सेना तालुका अधिकारी सरिताताई पाटिल, कृषि उत्पन्न बाजार समिति सदस्य गायके मैडम, ज्येष्ठ शिवसैनिक सदाशिव पाटिल, माजी सरपंच इंद्रपाल भोईर, माजी सरपंच जगदीश पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक पंडितनाथ पाटिल, ग्राम पंचायत सदस्य रविता पाटिल, महिला मंडल अध्यक्षा सुष्मिता भोईर, माजी सरपंच तानाजी भोईर, उप विभागीय प्रमुख रोहिदास महात्रे, समाज सेवक शिवाजी भोईर, बाजीराव भोईर, पंडितनाथ भोईर, रमाकांत भोईर, उद्योगपति अरुण भामरे, समाज सेवक श्याम भोईर, कबीर भोईर, दीपक पाटिल, सूर्यकांत पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिव सैनिक तथा वल गांव के ग्रामस्थ मंडल शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन वल सरपंच व तालुका सचिव श्री सचिन जी पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल, शाखा प्रमुख अनंत जी भामरे, संपर्क संगठिका नंदिनी ताई भोईर, जिला परिषद गट सचिव संदीप पाटिल, उप विभाग के प्रमुख दयाराम पाटिल, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 के बजरंग भोईर, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, शाखा सचिव उदय पाटिल, राजश्री भोईर, नैना भोईर, बेबीताई भोईर, नरगिस भोईर, जयश्री भोईर, शांता भोईर, समाज सेवक प्रीतम भामरे, युवा सैनिक प्रतीक भामरे, मोनिश पाटिल, मन पाटिल, मानस पाटिल, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। इस कार्यक्रम का सूत्र संचालन राजेंद्र पाटिल ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महाराज की जय भवानी। भिवंडी तालुका संपर्क प्रमुख आदरणीय महादेवजी घाटाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय गोपालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केले। सैनिक तथा वळगावचे माजी सरपंच, वळगावचे उद्योगपती प्रकाश पडला तुळशीपाशी माझा नमस्कार करा। दीप प्रज्वलन केले। सरपंच वळगाव तथा उद्योगपती वळ यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवले। प्रतिमेचं पूजन करत असताना वळगावचे माजी सरपंच सन्मानित गेल्या 34 वर्षापासून धनदेव पाटील साहेब यानंतर आपण होते सन्मान आपण जोरदार करायला। त्यानंतर वळगावचे माजी सरपंच उदय पाटील साहेबांना विनंती करतो की यापूर्वी आणि पुष्पगुच्छ दिलं जात आहे। जोरदार कार्यांचा गजर होते। आमदार इथे उपस्थित आहेत नरेशजी पाटील, सदस्य आपला सुद्धा या ठिकाणी वया वाटपचा कार्यक्रम होतो आणि 35 वर्षाचा मी साक्षीदार आहे। यावर्षी याच्यातून सुटका होईल असं मला वाटलं होतं,
पण चक्राधारी पाटलांना म्हणलं की 35 वर्ष आहे म्हणून या. गेल्या वर्षी सांगितलं 34 वर्ष आहे म्हणून या. आता मी सांगतो पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण करू 36 वर्ष होते. आणि 36 वर्ष म्हणजे 3 तप होती. 3 तप कुठला पक्ष पण टिकत नाही, पण माझी शाखा टिकलेली आहे ती माझ्याकडे आहे. अनेक पैलू असतील असे गावात. ही मुलं यशस्तंभ बोलताना, स्वागत गीत बोलताना, प्रार्थना बोलताना ज्या लईमध्ये बोलत होती, तर एक आठवण होते या गावाला ढोलकीचा, तबल्याचा एक स्पर्श झालेला आहे. यांच्या बोटाचा या गावाला गायकीचा स्पर्श झालेला आहे. या गावाला भजनाचा स्पर्श झालेला आहे. आणि चांगल्या सामाजिक कारकिर्दीचा या गावाचा म्हणजे इतिहास आहे. आणि या अशा गावामध्ये दरवर्षी मला बोलवतात, मी येतोय आणि त्यांच्यामध्ये मी रमून जातो. 36व्या वर्षी आपण कार्यक्रम केल्यानंतर आता आपण 36 वर्ष करतोय. 36 वर्षापूर्वी जो पहिलीला असेल तोही आता मोठा झाला असेल. जशी सचिनची आठवण सांगितली तसे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांनी वही घेतलेली आहे आणि ते आज वया वाटतात. शेवटी काय असते माहिती आहे का, आपण पेरतो ते उगवत असते. आपण चांगलं पेरलं, चांगलं उगवलं. असंच म्हणजे केवळ वडगावात नाही तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एक माझ्या माहितीप्रमाणे 1986 साली 1985 साली हा वया, पुस्तकं आणि गणवेश शाळेचे दप्तर वाटण्याचा पहिला कार्यक्रम आमच्या वेळ्याच्या शाखेने केला. आणि तेव्हापासून तो सुरू झाला सगळीकडे. आज वेळ्याच्या शाखेत कार्यक्रम होतोय का नाही होतो मला काही माहीत नाही, परंतु तो आदर्श घेऊन तालुक्यातील सगळ्या गावागावामधून हे कार्यक्रम होतात. याचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की ही चांगली या 4 वया देऊन कोणाचं काही होत नाही, पण एक चांगली सवय तुम्हाला लावून दिलेली आहे. आणि चांगली सवय याच्याकडे लावून दिली आहे की मला यांच्या गाण्यातले शेवटचे 2 ओळी आठवतात की माणसाने माणसाशी माणसास्तव वागावे. काय करावे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. एवढं जर समजा आपल्याला जमलं तर या जगामध्ये आपल्याला कुठलीच दुःखाची किंवा वाईट गोष्ट सामोरं जायला लागणार नाही. हे आपण पाळलं तरी बरं होईल. आज मी अनेक वर्षाचा साक्षीदार असल्यामुळे इथे व्यासपीठावर बसल्यानंतर इथे जागा नसायची, लोक बाहेर उभे असायचे. मग त्यावेळेला म्हणजे कधी असं वाटायचं की आपण या शाळेच्या टेरेसच्या खाली बसतो, अजून जागा वाढत आली असलं बरं होईल. पण दुर्दैवाने असं झालेलं आहे की आपली संस्कृती, आपली भूमिका, आपली शाळा हे आपण विसरत चाललो. आज माझ्या समोर बसलेली ही बालकं आहेत, याच्यामधून जर मोजली तर 50% सुद्धा गावातली नसतील. मराठी शाळा चालल्या पाहिजेत, मराठी संस्कृती वाढली पाहिजे, मराठी टक्का टिकला पाहिजे हे आपण सगळेजण बोलतोय. परंतु मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी आपण काही करणार आहोत का? शासन आज ह्या शाळा बंद करायला निघालेला आहे आणि याचा प्रतिकार सुद्धा उद्याच्या या भविष्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. तर शेवटी मराठी जर आपण शिकू शकलो नाही तर आपलं मराठी पण निश्चितपणे नष्ट होईल. आणि म्हणून आपण व्हॉट्सअपवर बघतो, पेपरातल्या बातम्या बघतो, अमुक एका गावाच्या सरपंचाने शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये जी नावं घालणारी मुलं आहेत त्यांना पाणीपट्टी माफ केली, कोणाला घरपट्टी माफ केली. आपल्यावर ते माफ करण्याची वेळ नाही, पण ही आपली मुलं आपण आपल्या शाळेमध्ये शिकवली पाहिजे. शेवटी इंग्रजी ही भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे. तर जगाचा सामना करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे. परंतु या माझ्या महाराष्ट्रामध्ये राहणारा माझा मराठी माणूस त्याला जर मराठी येत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव झाले. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मुलांना इंग्रजी शिकू, परंतु त्यांना मराठी आले पाहिजे. माझ्या घरी सुद्धा माझी 2 नातवंड इंग्लिश मीडियममध्ये आहेत, त्यांना मी मराठी शिकतो. रोज त्यांना ते हे करून देतो, पाणी देतो. याला 21 बोलतात, 21 नाही, याला 21 बोलतात, मराठी बोलतात. हे सगळं आपण केलं पाहिजे, किंवा ती आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी हा जो म्हणजे
शालेय शिक्षणासाठी जे काही विद्यार्थ्यांना आपण मदत करतो, हा जो गेली 35 वर्षाचा उपक्रम आहे, 35 वर्षाचा हा यज्ञ आहे, हा यज्ञ आपल्याला असाच घडलेला ठेवायचा आहे आणि समाजाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही जी बांधिलकी आहे, ही बांधिलकी आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. शिवसेना शाखा वळच्या वतीने हा जो मोफत वयावाटपाचा कार्यक्रम आहे, हा 35वा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम जागेच्या अनुषंगाने आपण तलावावर घेऊ शकलो असतो, परंतु या वयावाटपाच्या कार्यक्रमाला एक परंपरा आहे. कारण हा कार्यक्रम ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये हा कार्यक्रम सुरू केला आणि ही प्रथा अशीच चालू राहावी ह्याच अनुषंगाने आपण कार्यक्रम इथं घेत आहोत. हा जो कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे, मला असं वाटतंय की आदरणीय दादा यांनी कधी हा कार्यक्रम इथे चुकवला नसेल. सुरुवातीपासून ते ह्या कार्यक्रमाचे अगदी साक्षीदार राहिलेले आहेत. कारण ज्या वेळेला हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेला त्याच्यामध्ये राजकीय लाभाची कुठलीही गोष्ट नव्हती की जेणेकरून राजकीय त्याचा लाभ घेता येईल. हे फक्त एक समाजसेवेचं कार्य आमचे जे शाखा प्रमुख होते मारुतीजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे त्यावेळेचे शाखा प्रमुख गुरुनाथजी भांबरे साहेब यांची संकल्पना आणि खरोखर म्हणजे हा कार्यक्रम साजरा करताना माझ्या मनामध्ये छोटी संकल्पना होती की ज्या वेळेला हा कार्यक्रम इथं सुरू करायचा होता त्यावेळेला काही दुसरं आठवणी माझ्या मनामध्ये आहेत की आमचे शाखा प्रमुख गुरुनाथजी भांबरे साहेब हे इथं पेटी वाजवार म्हणजे गाणं बसवलेलं असायचं स्वागत गीत. NT पाटील हे ढोलकी वाजवायचे त्यावेळेला आणि आमचे प्रमोद पाटील आमचा पमादादा हा इथं जय जय महाराष्ट्र या गाण्याने सुरुवात करायचा. मी त्याला पमादादाला या वेळेला बोललेलो की दादा गेलेली वेळ परत येणार नाही, पण आपण त्या दिवसामध्ये रमू शकतो, तुम्ही गाणं सादर कराल का? पण ते 2 महिन्यासाठी आउट ऑफ असल्यामुळे आपल्यामध्ये उपस्थित नाही. ते बोलले तुझी संकल्पना चांगली आहे पण मी उपलब्ध होणार नाही. ही आज हा कार्यक्रम साजरा करताना साहेबांनी उल्लेख केला 3 तपांचा. यामध्ये आम्हाला 4 शाखा प्रमुख लाभले. सुरुवातीला श्री मारुतीजी पाटील साहेब होते, नंतर आमचे गुरुनाथजी भांबरे साहेब होते, त्याच्यानंतर देवराजदादा पाटील होते आणि आज आनंदजी भांबरे. ह्या 35 वर्षाचा जो कार्यकाळ झाला या कार्यातले 20 वर्ष हे अनंत भांबरे हे शाखा प्रमुख असताना हा कार्यक्रम इथे साजरा होतो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला जसा काळ बदलत गेला तशी नेतृत्व त्यांचे सवंगडी हे बदलत गेले. सुरुवातीला ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला मारुतीजी पाटील साहेब यांच्या सोबत आमचे गोपालजी भोईर साहेब होते, माझे बाबा सत्यवान पाटील साहेब होते, सावंत भोईर साहेब होते, तसेच नामदेवजी वजे होते. अशी बलिरामजी भांबरे साहेब होते. अशी कित्येक नावं त्या वेळेला घेता येतील. त्याच्यानंतर एक काळ बदलला आणि गुरुनाथ भांबरे हे शाखेचं नेतृत्व करायला लागले. त्यांच्यासोबत आमचे कमलाकरजी पाटील होते, हरिदासजी भोईर होते, सीतारामजी भोईर होते. व्यासपीठावर आमचे उपस्थित असलेले सदाशिवजी पाटील साहेब होते, ज्ञानदेवजी भोईर होते, चक्रधरी दादा पाटील होते, तसेच NT पाटील होते, जीवराज मडवी होते, आमचे जपन पाटील होते. अशी ही सर्व फळी त्यासोबत कार्य करायची. आज अनंतदादा भांबरे शाखा प्रमुख आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आज ही सर्व जी मंडळी आहेत आम्ही हे सर्व आम्ही कार्य करत आहोत आणि हा वारसा पुढे नेत आहोत. कारण वारसाच बोलावं लागेल. कारण कालच्या कार्यक्रमाची जी तयारी करण्याची चाललेलं आमचं इथे आम्हाला 5 वाजता इथे जमायचं होतं. मला
थोडा उशीर झाला कार्यक्रमाला, पण नंतर इथं पोहोचल्यानंतर समजलं की मी पोचलो नाही, पण माझा 10 वर्षाचा आयान हा आमच्या सेक्रेटरीदारांच्या हाताला धरून या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये होता. तर अशा याच्याने आम्हाला हा वारसा आम्ही टिकवलेला आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा वारसा आम्ही असा पुढे नेणार. मला या कार्यक्रमाविषयी असं आठवतं, थळेसाहेब इथे हवे होते. थळेसाहेब इथे बोललेले या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ज्या वेळेला कार्यक्रम होता त्यावेळेला थळेसाहेब असे बोलले की वळ हे कलावंतांचं वल, वल हे क्रीडापटूंचं वल, वल हे कधी न सुकणारं वल आहे, वल कधी न सुकणारं वल आहे. आज आनंद या गोष्टीचा वाटतो दादा की या वलाचा प्रवाह हा बीड जिल्ह्यामध्ये, हा रायगड जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या वलाचा प्रवाह गेलेला आहे. बीडमध्ये घनसंगी तालुक्यामध्ये तांडा, सावंत, तालन या ठिकाणी वया वाटप केलं. रायगडमध्ये हिरकणेवाडी, रायगडवाडी, पाचाड, नेवाडेवाडी ह्या परिसरामध्ये वयांचं वाटप केलं. त्याच्यानंतर पेण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वयांचं वाटप केलं आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे या ठिकाणी वयांचं वाटप केलं. म्हणजे या वलाचा प्रवाह या सर्व ठिकाणी पोचलेला आहे. आजच्या दिवशी आई सर्व मातेच्या मी अशी प्रार्थना करेन की हे कार्य आमच्याकडून करून घेतेच, यापुढे सुद्धा आमच्या हातून हे सत्कार्य घडत राहो अशी प्रार्थना करतो आणि इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 66 साली शिवसेना शाखा शिवसेना ही उदयास आली आणि 1969 साली शिवसेना शाखा या वलगावामध्ये स्थापन झाली. आमचे सर्व मारुती पाटील असतील, आज ते हयात नाहीत, बलिराम भांबरे असतील, सत्यवान पाटील असतील, गोपाल भोईर असतील आणि सावंत भोईर असतील आणि आज आमचे ज्ञानदेव भोईर आहेत, सदाशिव पाटील आहे, असे बरेचशी मंडळी आज या शिवसेना शाखेचे नेतृत्व करत आहेत. आणि आज 1969 सालापासून ही शिवसेना आमच्या वलगावामध्ये स्थापन झालेली आहे. आज 1969 सालापासून जी शाखा हे झाली तेव्हापासून आज हे शिवसेना शाखेचे कार्यक्रम शिवसेना शाखेच्या माध्यमातून आज हे उदयास आहेत आणि आज 35वा वर्ष वया वाटपाचा कार्यक्रम. भले ते शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा असला तरी आम्ही 4 वया देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण होते असं नाही, परंतु आज आमच्या शिवसेना शाखा वल या माध्यमातून आमचा एक कुठेतरी हातभार शिक्षणासाठी लागतो, हेच आम्ही आमचे भाग्य समजून ही आम्ही प्रथा चालू ठेवलेली आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझा स्वागत सन्मान होणार. मनामध्ये एक संकल्पना होती की माणूस सरपंच झाला, सदस्य झाला, पुरुष मंडळीला जेवणा मटणाची पार्टी देतो, पण माझ्या या आया बहिणींसाठी काहीतरी करावं अशी माझ्या मनामध्ये एक संकल्पना होती. काय करू शकतो तर अगोदर त्यांच्या आरोग्याची म्हणजे ती बाजू मला चांगली वाटली आणि त्या अनुषंगाने योगा हा मला एक चांगला प्रकार वाटला की याच्याने यांना चांगली मदत होणार. ह्या व्यासपीठावर सांगतो लवकरच महिलांना अनुसरूनच एक दुसरी योजना लवकरच जाहीर करेल ज्याच्याशी स्त्रीगुण हत्येचा संबंध आहे, ती योजना मी लवकरच जाहीर करेन. प्रशिक्षण महिलांकरता मोफत देण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो. त्या वाद आहे असेच या ठिकाणी या आयोजक यांना मी आयोजकांना जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील, कारण सतत या शाखेच्या वतीने 35 वर्षे व आता या ठिकाणी एक समाजसेवेचा विडा उचललाय किंवा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम करतात, म्हणून त्यांना जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडते. या ठिकाणी मला वाटतं खरोखरच या ठिकाणी
महिला वर्ग देखील या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उपस्थित आहेत। या शाखेला देखील त्यांचा पाठबळ आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी सांबरे मॅडम आणि या ठिकाणी सर्व शिक्षक वर्ग, मला वाटतं सांबरे मॅडमचं नाव घेताना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या टाळ्या वाजल्या, खरोखरच या ठिकाणी या मॅडम या जिल्हा परिषदच्या शाळेवर एक उत्तम काम करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी करावं लागेल, कारण जिल्हा परिषदच्या शाळा टिकवणं ही आत्ताची तारेची कसरत आहे आणि ज्या ठिकाणी असे चांगले शिक्षक असतील, चांगले या गावामध्ये शाखा प्रमुख म्हणा किंवा ग्रामस्थ आहेत, तेच या जिल्हा परिषदच्या शाळा टिकवू शकतात। आपण या ठिकाणी जिल्हाभर पाहतो तर जिल्हा परिषदची पटसंख्या खूप कमी असते, परंतु या ठिकाणी बघितले तर खूप चांगल्या प्रमाणात या जिल्हा परिषदची शाळेची पटसंख्या दिसते। म्हणून या ठिकाणी खरं तर वया वाटपाचा कार्यक्रम हे फक्त नाव आहे, परंतु समाजसेवेचा विडा या शाखेच्या वतीने होतो। त्यांचं खरोखरच मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आजी माजी सरपंच असतील, या ठिकाणी शाखा प्रमुख असतील, त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उपक्रम चालू आहेत। असेच मी सांगतो 35वं वर्ष नाही, अनेक वर्ष आपण असे चांगले कार्यक्रम कराल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला बोलून माझा सन्मान सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद। जय महाराज। 35 वर्ष सतत कार्यक्रम चालू ठेवणे खरोखरच एक नवलाची बाब आहे। मी नेहमी काही ठिकाणी सांगत असतो की तुम्ही सतत कार्यक्रम करण्याच्या भानगडीमध्ये न पडता एक वर्ष कार्यक्रम केला, दुसऱ्या वर्षी केला, तिसऱ्या वर्षी नाही केला, चौथ्या वर्षी आणखीन काहीतरी केलं, पाचव्या वर्षी आणखीन काही केलं, कारण सतत करणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट सातत्याने व शाखेने चालू ठेवलेली आहे। याला फार मोठं म्हणजे एक प्राधान्य त्याला दिलं पाहिजे की अशा स्वरूपाच्या घटना त्या कमी ठिकाणी घडतात। 2 वर्ष करतात, सोडून देतात, बंद पाडतात। कोणी 5 वर्ष करतो, बंद पडते, कोणी 10 वर्ष करतो, बंद पडते, परंतु सातत्याने 35 वर्ष करतो हे खरोखरच धन्यता प्राप्त समजा ही बाब आहे। आणि म्हणून मी या सर्व कार्यकर्त्याला एक अत्यंत चांगलं हे करतोय की तुम्ही अत्यंत चांगलं काम करताय, सातत्याने काम करताय आणि अशा स्वरूपाचं सातत्य हे ठेवलेलं आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे। या वळगावामध्ये शाखेची निर्मिती शिवसेना ही खऱ्या अर्थाने 66 सालीच झालेली आहे। त्यावेळेचे मारुती पाटील असतील, बुवा असतील भांबरे, गोपाळ पाटील असतील, आणखी त्यांचे सर्व सहकारी या लोकांनी आणि आम्ही मंडळीने मिळून संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून शाखा बांधण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून जी वर शाखा आहे ती टिकलेली आहे। ती मंडळी तीच आहेत, त्यांच्या घराण्यातली मंडळी तीच आहेत। कदाचित वडील नसतील म्हणजे कदाचित वयाने जसे आमचे बुवा गेले, मारुती पाटील गेले असतील, परंतु त्यांच्या घराण्यातली सर्व मंडळी आज सुद्धा या शिवसेनेच्या शाखेमध्ये कार्यरत आहेत आणि शाखेचं काम हे सातत्याने चालू ठेवलेलं आहे। मान्यवरांचे शुभास्ते आपण या शैक्षणिक साहित्याचं वाटप समाज कल्याण नाट्य संस्थामध्ये अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी पंकजी भरत भिवंडी लोक सर्व मान्यवर यांना विनंती करतोय की आपण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय कृष्णकांतजी कोंडे
याच्यामध्ये इकडे 2 गट वगैरे वगैरे असं काही नाही. पहिल्यापासून एकच गट आहे, शिवसेना म्हणजे शिवसेना, जी 66 साली बाळासाहेबांनी निर्माण केली. त्या शिवसेनेचे आम्ही सर्वजण सभासद आहोत. बाकी मंडळी इकडे तिकडे झाली, ती कोणती झाली? खूप वर्षाच्या नंतर आलेले, स्वार्थासाठी आलेले, स्वार्थ बघून आलेले, आणि कुठेतरी आणखी याच्या पुढे काहीतरी आता इकडे मिळणार नाही, कुठेतरी दुसरीकडे मिळेल या उद्देशाने गेलेले सर्वजण आहे. परंतु आमच्या या वळगावामध्ये किंवा परिसरामध्ये आम्ही जे काही आता आहोत उद्धवजींच्या बरोबर, या आम्ही शिवसेनेशी संबंधित आहोत. इथं आम्हाला काही कशाची याची पडलेली नाही. आम्हाला हे मिळेल, आम्हाला ते मिळेल, आम्हाला हे पद मिळेल, आम्हाला ते पद मिळेल, याच्याशी आमचा घेणा देणा काही नाही. शिवसेना इथं शिवसेना, आणि आम्ही तेच घेऊन बसणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी आपण असं एक सांगू शकतो का आपण खूप शिक्षण घ्यावा, आणि याच्या पुढे शिक्षणालाच महत्व आहे. संपूर्ण जग ते खूप जवळ आलेलं आहे. पहिले जग खूप लांब होता, परंतु आता जग इतकं जवळ आलं आहे आणि जग एक झालेलं आहे. आपण लंडनला गेलो तरी काही फरक पडत नाही, स्वित्झर्लंडला गेलो तरी फरक पडत नाही, अमेरिकेला गेलो तरी फरक पडत नाही. आपली सगळी मुलं त्या ठिकाणी सहज सामावून दिली जातात उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून. आज भारतातले, महाराष्ट्रातले, खेड्यापाड्यातले कितीतरी मंडळी त्या ठिकाणी जाऊन समरस झालेली आहेत, त्या कामाशी समरस झालेली आहेत सहजगत्या. पहिले परदेशामध्ये जायचं म्हणजे केवढी फार मोठी गोष्ट होती. आज तसा काही राहिलेला नाही. परंतु त्याच्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जग आपल्या मुठीमध्ये असणार आहे ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.